हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 10 जुलैच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात भयानक ट्विस्ट आलाय. असा ट्विस्ट जो पाहून तुम्हाला सुद्धा रात्री झोप लागणार नाही, भीती वाटेल. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये चक्क तेजस्विनीचं भूत आलंय आणि या भूताने सरकारला पछाडलं. या भूताला पाहून सरकारची चांगलीच भंबेरी उडाली आणि तेजस्विनीने तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. तेजस्विनीच्या भूताने चक्क सरकारचा गळा दाबला. सरकार जोरजोरात ओरडत होती, वाचवा वाचवा, कुणीतरी या. पण कुणीच आलं नाही. आणि हे जे तेजस्विनीचं भूत होतं खरंच खूप भयानक होतं. आत्ताच दरीतून पडून आली अशी ही तेजस्विनी. नाकातून, तोंडातून, चेहऱ्यावरून, हातापायातून सगळीकडून रक्त खाली पडतंय आणि रक्त वाहतंय. तेजस्विनी खूप जास्त जखमी होती आणि तिचा हा भयानक अवतार पाहून खरंच प्रेक्षकसुद्धा घाबरतील यात शंका नाही. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सरकार ही तिच्या केबिनमध्ये असते आणि तिला तेच आठवतं की गुरुजी काय म्हणाले होते. गुरुजींनी सांगितलं होतं की तुझा हा चेहराच तुझा घात करणारे, हेच सरकारला आठवतं. सरकार विचार करत असते, माझा चेहराच माझा घात करणार म्हणजे नेमकं काय होणार आहे? गुरुजी असं का बोलले असतील? याचा अर्थ आहे तरी काय? म्हणजे आजपर्यंत मी जे काही मिळवलंय ते सगळं माझ्या हातून जाणार का? सगळं माझ्या हातातून निसटणार का? हाच विचार सरकार करत असते. सरकारला खूप राग येतो. सरकार चिडून म्हणते, नाही, माझ्या हातून मी सगळं निसटून जाऊ देणार नाहीये. खूप मेहनतीने मी हे सगळं मिळवलंय. ही संपत्ती, हा पैसा, ही प्रसिद्धी, हे ऐश्वर्य, अनेकांचा खून करून मी हे मिळवलंय. माझ्या सख्ख्या बहिणीचा, तेजस्विनीचा खून केलाय मी आणि हे सगळं मिळवलंय. नाही, हे सगळं मी माझ्या हातून जाऊ देणार नाही. मी माझं नशीब बदलणार. मी गुरुजींचं भाकीत खोटं ठरवणार आणि हे सगळं माझ्याकडे असंच राहील, असं सरकार ठरवते. आणि त्या क्षणी लाईट जाते. लाईट गेल्यामुळे सरकारला खूप राग येतो. सरकार जोरात ओरडते, सिक्युरिटी सिक्युरिटी, कुणी आहे का? परंतु कुणीच येत नाही. सरकार विचार करते, अचानक लाईट कशी गेली आणि बाहेर कुणीच नाहीये, असं कसं झालं? सिक्युरिटी, वॉचमॅन, पिऊन सगळे कोठे गेले आहेत हाच प्रश्न सरकारला पडतो. आणि त्याच वेळेस होतो आजपर्यंतचा सगळ्यात मोठा धमाका. चक्क तेजस्विनीचं भूत सरकारसमोर येतं. या भूताला पाहून सरकारला जबर धक्का बसतो आणि जी तेजस्विनी आपल्याला माहिती आहे तशी ही तेजस्विनी नसते. तर ही तेजस्विनी जबरदस्त जखमी झालेली असते. तिच्या मानेवर, चेहऱ्यावर खूप जखमा असतात आणि या सगळ्या जखमा ओल्या असतात आणि तिच्या संपूर्ण शरीरातून रक्त वाहत असतं. हे रक्त खाली सांडत असतं आणि या भयानक जखमी तेजस्विनीला पाहून सरकारला जबर धक्का बसतो. सरकार थरथर लटलट कापू लागते आणि ही तेजस्विनी तिच्या समोर येऊन उभी राहते. तेजस्विनी अजून जिवंत आहे हे पाहून सरकारला जबर धक्का बसतो. सरकार तिच्याकडे एकटक पाहतच राहते. तेवढ्यात सरकारची नजर तिच्या हातावर जाते आणि तेजस्वीच्या हातातून रक्त वाहत असतं. हे पाहून तर सरकार आणखीनच घाबरते आणि तेजस्विनी हळूहळू तिच्या जवळ येत असते. खरंच तेजस्विनीचा हा जो अवतार आहे ना, खूप जबरदस्त आहे. तुम्हाला सुद्धा भीती वाटेल आणि जर आठवलं तर खूप भीती वाटेल यात शंका नाही. त्यामुळे सरकारची काय अवस्था झाली असेल हा विचारच केलेला बरा. आणि इकडे सखी आणि कान्हा LPDV हॉस्पिटलमध्ये घुसतात. सखी ही नर्सच्या वेशात असते आणि कान्हा हा व्हीलचेअरवर बसलेला जखमी पेशंटच्या वेशात असतो. आणि हे दोघे या हॉस्पिटलमध्ये घुसतात. आता हॉस्पिटलमध्ये असंख्य नर्स, असंख्य पेशंट असतात. त्यामुळे सखी आणि कान्हाला कोणी ओळखत नाही. कान्हासुद्धा एक डोळा उघडून एक डोळा बंद करून आपण कुठे आहोत हे पाहण्याचा प्रयत्न करतो. या दोघांनी चेहऱ्याला मास्क लावलेला असतो त्यामुळे यांना तसंही कोणी ओळखत नाही. आणि मग हे दोघेही रेकॉर्ड रूम शोधतात जेथे त्यांना तेजस्विनीच्या प्रेग्नेन्सीची फाईल सापडणार असते. आणि हे दोघे या रेकॉर्ड रूममध्ये जातात आणि इकडे सरकारला जबर धक्का बसलेला असतो. तेजस्विनी तिच्या जवळ येत असते. सरकार विचारते, तेजस्विनी तू तू जिवंत आहेस? तेजस्विनी काहीच बोलत नाही. तिच्याकडे फक्त रागारागाने पाहत असते. तिचा हा जखमी चेहरा पाहून सरकार खूप घाबरलेली असते
आणि सरकार विचारते, नाही नाही, तू जिवंत असू शकत नाही, मी तर तुला मारलं होतं, तू मेली होतीस ना, मग तू जिवंत कशी? तू जिवंत असू शकत नाही. कोण आहेस तू? खरं खरं सांग. मी स्वतः तुला दरीत ढकललं होतं. आणि तेजस्विनीच्या हातातून, नाकातोंडातून सगळीकडून रक्त वाहत असतं आणि तेजस्विनी म्हणते, तू मला मारलंस मनस्विनी, माझं सगळं हिरावून घेतलंस, माझा नवरा, माझं कुटुंब, माझी मुलगी, माझं आयुष्य सगळं माझ्याकडून हिरावून घेतलंस. तुला काय वाटलं तू इतकी पापं केलीत आणि ही पापं परतून येणार नाही? पाप हे नेहमी परतून येतं. कर्माचा हिशेब देवास लागतो मनस्विनी, आणि मी तोच हिशेब घ्यायला आली आहे. मी माझा बदला घ्यायला आली आहे. आता मी तुला तुझ्या पापांची शिक्षा देणार. सरकार खूप घाबरते आणि म्हणते, दूर हो, दूर हो, माझ्या जवळ येऊ नको. पण तेजस्विनी तिच्या जवळजवळ येत असते. अख्ख्या जगाला घाबरवणारी सरकार या तेजस्विनीच्या भूताला पाहून खूप घाबरलेली असते आणि म्हणते, जवळ येऊ नको, लांब हो, लांब हो. पण तेजस्विनी तिच्या जवळजवळ येत असते आणि म्हणते, आता तुझी सुटका नाही, आता तुझा शेवट जवळ आलाय, आता तू सुद्धा माझ्याबरोबर यायचंस. असं म्हणून तेजस्विनी आपले दोन्ही हात पुढे करते. सरकार ही स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असते, पण या तेजस्विनीसमोर काही तिची डाळ शिजत नाही. तेजस्विनी आपले दोन्ही हात पुढे करते आणि म्हणते, आता तू मरणार, मी माझ्या मृत्यूचा बदला घेणार, मी तुला सोडणार नाही. आणि तेजस्विनी सरकारचा गळा दाबते आणि सरकार जोरात ओरडते, नाही, आणि तिच्या खुर्चीवर येऊन बसते. सरकारला या तेजस्विनीकडे पाहण्याची हिंमतच होत नाही आणि आपल्या डोळ्यांवर हात ठेवून डोळे बंद करून ती जोर जोरात ओरडत असते, वाचवा, 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 कुणीतरी वाचवा, नको, मला मारू नकोस, जा इथून, जा इथून. आणि तेवढ्यात लाईट येते. लाईट आली तरी सरकार काही घाबरलेली असते, त्यामुळे डोळे उघडत नाही. तेवढ्यात एक पिऊन धावत पळत रूममध्ये येतो, केबिनमध्ये येतो आणि विचारतो, काय झालं सरकार? सरकार डोळे बंद करून म्हणते, तिला बाहेर काढ, तिला बाहेर काढ. पिऊन आजूबाजूला पाहतो, पण पूर्ण केबिनमध्ये त्या दोघांशिवाय दुसरं कुणीच नसतं. पिऊन विचारतो, कोणाला बाहेर काढू? सरकार म्हणते, तिला. आणि सरकार डोळे उघडते आणि तिला दिसतं की तेजस्विनीचं भूत नाहीये. सरकारला खूप भीती वाटते. सरकार संपूर्ण केबिनमध्ये पाहते, पण ही तेजस्विनी कुठेच नसते, तिचं भूत कोठेच नसतं. सरकारला खूप भीती वाटते. सरकार विचार करते, याचा अर्थ हा सगळा माझा भास होता. लाईट गेल्यामुळे माझ्या मनातील भीती माझ्यासमोर आली. हे सगळं कसं झालं? सरकार या पिऊनला जाब विचारते, लाईट कशी गेली? पिऊनकडे या प्रश्नाचं उत्तर नसतं. सरकार ओढून म्हणते, ऑफिसमध्ये झोपा काढतोस का? पिऊन खूप घाबरतो आणि सरकार चक्क पेपरवेट हातात घेते आणि त्याला फेकून मारण्याची भीती दाखवते. हा पिऊन तेथून पळून जातो. सरकार खूप चिडते आणि म्हणते, नाही, नाही, माझा अंत होऊ शकत नाही. तेजस्विनी जिवंत नाहीये, तेजस्विनीचं भूतसुद्धा नाहीये, भूत वगैरे काही नसतं. पण सरकार खूप घाबरलेली असते, घामाघूम झालेली असते. तिचे हात थरथर कापत असतात. तिच्या टेबलवर पाण्याचा ग्लास ठेवलेला असतो. थरथरत्या हाताने सरकार कसाबसा हा पाण्याचा ग्लास उचलते आणि तोंडाला हा ग्लास लावते, घुटघुट पाणी पिऊन टाकते. पण तिच्या मनातली भीती काही कमी झालेली नसते. खरंच तेजस्विनी आली होती का? खरंच तेजस्विनी जिवंत आहे का? तेजस्विनीचं भूत तर नव्हतं, परत ते येणार नाही ना, अशी भीती सरकारला वाटत असते. सरकारने पाणी जरी पिलेलं असलं ना, तरी सरकारच्या तोंडचं पाणी पळालेलं असतं. आता जे काही घडलं त्यावर तिचा विश्वासच बसत नाही की ते खरं होतं, स्वप्न होतं, भास होता, की नेमकं होतं तरी काय. फ्रेंड्स, खरंच हा सीन खूप धमाकेदार आहे. तेजस्विनीचा मेकअप, तिचं ते दिसणं, सरकार घाबरली आहे, प्रेक्षकसुद्धा घाबरतील यात शंका नाही. आणि इकडे सखी आणि कान्हा LPDV हॉस्पिटलच्या रेकॉर्ड रूममध्ये येतात आणि तेथे येताच कान्हा हा उठून उभा राहतो आणि सखीला सांगतो, सखी मॅडम तुम्ही मागच्या तेथे शोधा, मी इकडे शोधतो. आणि या दोघांची शोधाशोध सुरू होते. सखी आणि कान्हाला तेजस्विनीच्या प्रेग्नन्सीची फाईल शोधायची असते, 22 वर्षांपूर्वीची, म्हणजेच 2004 मधील. आणि ही फाईल शोधण्यासाठी दोघांची धावपळ सुरू असते. सखी वेगवेगळे फोल्डर्स ओपन करून पाहत असते. कान्हा दुसऱ्या दिशेचे फोल्डर्स ओपन करून पाहत असतो, कारण जेव्हा तेजस्विनीची फाईल सापडेल तेव्हाच त्यांना हे सिद्ध करता येणार आहे की तेजस्विनीची डिलिव्हरी ही सिझेरियन पद्धतीने झाली होती आणि त्याचा डाग हा फक्त तेजस्विनीच्या पोटावर असू शकतो, मनस्विनीच्या नाही. आणि हाच तेजस्विनी आणि मनस्विनी
यांच्यातील फरक आहे जो ते कोर्टात सिद्ध करू शकतात. आणि ही प्रेग्नेन्सीची फाईल म्हणजे त्यांचा सगळ्यात मोठा पुरावा आहे. त्यामुळे सखी आणि कान्हाची शोधाशोध सुरू असते. सखी एकानंतर एक सगळे फोल्डर शोधत असते आणि कान्हा तेथे काही फाईल्स ठेवलेल्या असतात, त्या फाईल्स पाहत असतो. तो एक फाईल पाहतो, पण ही फाईल तेजस्विनीची नसते. मग तो दुसरी फाईल पाहतो आणि ही फाईल मात्र तेजस्विनीचीच असते. ही फाईल पाहून कान्हाला खूप आनंद होतो. कान्हा ही फाईल चेक करतो. सखीची शोधाशोध सुरू असते आणि कान्हा सखीला आवाज देतो, सखी मॅडम सापडली. हे ऐकून सखीला अत्यानंद होतो. कान्हा सखीला ही फाईल आणून दाखवतो आणि म्हणतो, हीच ती फाईल, तेजस्विनी कामत. ही फाईल पाहून सखी खूप इमोशनल होते, कारण शेवटी ही तिच्या आईची फाईल आहे. तिच्या जन्माच्या वेळेसची फाईल आहे, जी आई या जगात नाही आहे असं सखीला वाटतं. सखी या फाईलकडे पाहतच राहते. ही फाईल वाचते आणि आपल्या आईने किती त्रासातून आपला जन्म दिला आहे, स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्याला जन्म दिला आहे, हे सगळं पाहून सखीच्या डोळ्यात पाणी येतं. कान्हाला हे समजतं की सखी इमोशनल झाली आहे. कान्हा तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला शांत करतो आणि तेवढ्यात या हॉस्पिटलचा एक वॉर्ड बॉय तेथे येतो आणि या दोघांना तो ओळखतो की हे आपल्या हॉस्पिटलमध्ये नाही आहे आणि पेशंट हा रेकॉर्ड रूममध्ये कशाला येईल यावरून सुद्धा त्याला संशय येतो. वॉर्ड बॉय विचारतो, कोण आहे रे तुम्ही? सखी आणि कान्हा त्याच्याकडे पाहतात, खूप घाबरतात. वॉर्ड बॉय म्हणतो, कोण आहे तुम्ही? लवकर बोला. सखी आणि कान्हाला काय उत्तर द्यावं ते कळतच नाही. दोघे एकमेकांकडे पाहतच राहतात आणि हा वॉर्ड बॉय म्हणतो, चोर आहे ना तुम्ही? चोर? चोर आहे तुम्ही, चोर? चल इकडे इकडे, कोणती फाईल आहे ती? फाईल दाखव, फाईल दाखव. पण सखी लगेच फाईल लपवते. कान्हा या वॉर्ड बॉयला पकडण्याचा प्रयत्न करतो. वॉर्ड बॉय म्हणतो, थांबा थांबा. आणि वॉर्ड बॉय हा बाहेर पळून जातो. महेश लवकर ये असं म्हणून वेगवेगळ्या लोकांना आवाज देतो. सखी आणि कान्हा खूप घाबरतात. सखी विचारते, कान्हा आता काय करायचं? कान्हा म्हणतो, आता काय नाही, आता पळायचं. आणि त्याच वेळेस सखी पळणार तर तिच्या लक्षात येतं या चेअरमध्ये तिच्या पायातलं पैंजण अडकलंय. आणि सखी कान्हाला म्हणते, कान्हा पैंजण अडकलंय. आता सखीने नर्सचा वेश घातलाय. त्यानंतर सखीने व्हाईट शूज आणि गुडघ्यापर्यंत सॉक्स घातले आहेत. सॉक्सवर पैंजण कोण घालतं हे सखीलाच माहीत. आणि आपण महत्त्वाच्या कामासाठी चाललोय, पैंजण घालण्याची काही गरज नसताना फक्त टाईमपास करता यावा म्हणून हे सखीने हे पैंजण घातलेले असतात. आणि मग कान्हा अतिशय प्रेमाने, काही हे पैंजण तुटायला नको. तसं तर कान्हाकडे 2-4 हजार करोडची प्रॉपर्टी आहे, पण पैंजण तुटायला नको म्हणून तो हळूहळू हे पैंजण काढत असतो. आणि मग सखीला कान्हावर खूप प्रेम येतं. कान्हा माझ्या पायातलं पैंजण किती प्रेमाने काढतोय, सोडवतोय हे पाहून सखी त्याच्या पुन्हा एकदा प्रेमात पडते. बॅकग्राऊंडमध्ये लपंडाव मालिकेचं रोमॅन्टिक गाणं सुरू होतं आणि सखी कान्हाकडे एकटक पाहतच राहते. कान्हाला मात्र घाई असते की आता ते वॉर्ड बॉय येतील, आपल्याला पकडतील, पोलिसांच्या हवाली करतील, सरकारला सगळं कळेल. त्यामुळे कान्हा पटकन हे सोडवण्याचा प्रयत्न करत असतो, पण सखी त्याच्याकडे एकटक पाहतच असते. मग कान्हाची नजर सखीवर जाते की सखी माझ्याकडे एकटक पाहतेय आणि कान्हा काही चान्स सोडणारा नाहीये. त्यामुळे कान्हासुद्धा तिच्या डोळ्यात हरून जातो. त्यांना कसलंही भान राहत नाही की आपण कोठे आहोत, आपल्याला पकडलंय, पकडायला येत आहे. हे दोघे मस्त एकमेकांच्या डोळ्यात पाहत असतात. कान्हा सखीकडे पाहून स्माईल करतो, सखी कान्हाकडे पाहून स्माईल करते. वा, माझ्या नवऱ्याने पैशांसाठी माझ्याशी लग्न केलं होतं, पण आता तो माझ्या पायातलं पैंजण काढून देतोय म्हणून मला त्याच्यावर खूप प्रेम आलंय, असे तिचे एक्सप्रेशन असतात. आणि हे दोघे एकमेकांकडे पाहून हसत असतात. कान्हा पैंजण काढायचं सुद्धा विसरून गेलेला असतो. आणि तेवढ्यात सखीला काही वॉर्ड बॉयच्या पावलांचा आवाज येतो की अनेक लोक रेकॉर्ड रूममध्ये येत आहे असा भास तिला होतो. आणि मग ती कान्हाला म्हणते, कान्हा कान्हा. पण कान्हा पूर्णपणे वेगळ्याच जगात असतो. सखी त्याला जोरात हलवते आणि म्हणते, कुणीतरी येतंय, आवर लवकर. कान्हा भानावर येतो आणि म्हणतो, हो हो. आणि कान्हा सखीच्या पायातील पैंजण हे कसं बसं सोडवतो. परंतु पैंजण सोडवेपर्यंत 3 वॉर्ड बॉय तेथे येऊन उभे राहतात. आता या तिघांचा सामना कसा करायचा हा प्रश्न कान्हाला पडतो. कान्हा खूप घाबरतो आणि सखीला म्हणतो, सखी मॅडम आता आपल्याला काहीतरी करावं लागेल, नाहीतर आज आपलं काही खरं नाही. सखीसुद्धा खूप घाबरलेली असते. आता या लोकांपासून कसं वाचायचं हाच प्रश्न सखीला पडलेला असतो. सखी कान्हाकडे पाहते तेव्हा कान्हा हा तिला इशारा करतो, सखी मॅडम ही खुर्ची.
सखी या खुर्चीवर बसते. आता हे 3 वॉर्डबॉय आहेत. दोघांना पकडणं काही अवघड नाहीये. पण हे दोघे फक्त इकडे-तिकडे करत असतात आणि वॉर्डबॉय कबड्डी खेळल्यासारखं त्यांच्या मागे-मागे करत असतात, पुढे-पुढे करत असतात. सखी या खुर्चीवर बसते आणि कान्हा या वॉर्डबॉयला खुर्ची मारू का, खुर्ची मारू का अशी भीती दाखवून सखीला बाहेर घेऊन येतो. आणि मग हे 3ही वॉर्डबॉय सखी आणि कान्हाच्या मागे पळतात. कान्हा ही एखादी स्पोर्ट्स कार चालवतात त्यापेक्षा अतिप्रचंड वेगाने ही व्हीलचेअर जोरात चालवतो आणि या तिघा वॉर्डबॉयच्या नजरेपासून दूर निघून जातो. हे दोघेही हॉस्पिटलच्या बाहेर येतात आणि नेहमीप्रमाणे हॉस्पिटल बाहेर एक ॲम्ब्युलन्स लावलेली असते. हे दोघे या ॲम्ब्युलन्स बाहेर येऊन लपतात आणि हे 3ही वॉर्डबॉय दुसऱ्या एका रस्त्याने तेथून निघून जातात या दोघांना शोधायला. तेव्हा कोठे सखी आणि कान्हाचा जीव भांड्यात पडतो. हुश, वाचलो एकदाचो. सखी म्हणते, कान्हा आज खरंच वाचलोय बरं का, नाहीतर मला वाटलं होतं आज तर सगळंच संपलं. कान्हा म्हणतो, काय सखी मॅडम, आपण सना आहोत सना, आपल्याला कुणी पकडू शकतं का? सखी म्हणते, हो खरं बोलतोय तू. आणि मग सखी कान्हाला थँक्यू म्हणते. थँक्यू कान्हा, आज तुझ्यामुळे माझ्या आईची ही प्रेग्नन्सी फाईल आपल्याला सापडली आणि आज तू माझा जीव वाचवलाय. तर कान्हा खूप रोमॅन्टिक होतो आणि सखीला आपल्या लग्नाची आठवण करून देतो आणि म्हणतो, सखी मॅडम, तुम्हाला आपलं लग्न आठवतंय का? सप्तपदी आठवतीये ना? त्या सप्तपदीमध्ये आपण शपथ घेतली होती, एकमेकांना वचन दिलं होतं की मी तुमची नेहमी रक्षा करेल आणि आज मी तेच केलंय. पण एवढा वेळ पायातलं पैंजण नीट काढतोय म्हणून रोमॅन्टिक झालेली सखी लग्नाची आठवण काढून मात्र दुःखी होते आणि म्हणते, कान्हा, तू खोटं बोलून माझ्याशी लग्न केलंय, फसवून माझ्याशी लग्न केलंय, वेगळ्या उद्देशाने माझ्याशी लग्न केलंय. मग या खोट्या लग्नातील सप्तपदी तरी कशी खरी असेल आणि त्यात दिलेली वचनं तरी कशी खरी असतील? त्यामुळे मला त्या सप्तपदींची आठवण करून देऊ नको, तू माझा नवरा याची आठवण करून देऊ नको. कान्हा सखीला काही समजवण्याचा प्रयत्न करतो तर सखी म्हणते, नाही कान्हा, मला त्याबद्दल नाही बोलायचंय. मला कळतंय ना, लग्नाचा विषय काढला की तुझ्या चेहऱ्यावरचं हसू गायब होतं. आपण एका वेगळ्या उद्देशाने एकत्र आलो आहोत, त्यामुळे आता मला त्याबद्दल नाही बोलायचंय. असं म्हणून सखी तेथून निघून जाते. कान्हाला खूप वाईट वाटतं. कान्हा असा विचार करतो, सखी मॅडम, तुम्हाला का कळत नाहीये, माझं तुमच्यावर खरं प्रेम आहे आणि मी तुम्हाला सत्यसुद्धा नाही सांगू शकत की मी तुमच्याशी लग्न का केलं. आता कान्हाचं सुद्धा कळत नाही. सखीला आता सगळं कळलंय. कान्हा कबीर किर्लोस्कर आहे, त्याची आजी राजलक्ष्मी किर्लोस्कर, त्याची आई अपर्णा किर्लोस्कर. सखी तर त्याच्या घरी सुद्धा जाऊन आलीये. पण जर कान्हाने सखीला हे सांगितलं की सरकारने माझ्या बापाचा खून केला होता म्हणून सरकारचा बदला घेण्यासाठी मी आलो आणि तुमच्याशी मला लग्न करावं लागलं, तर कदाचित सखीच्या मनातील गैरसमज दूर होतील. कारण सरकारने तिच्या पण आईबापाचा खून केलाय ना, मग सखी तिच्याशी नीट संसार करू शकेल. पण कान्हाला एवढ्या लवकर सखीबरोबरचं भांडण मिटवायचं नाहीये, त्यामुळे कान्हा सखीला काही सांगत नाही. आणि मग सखी माझ्याशी असं का वागते असा विचार करून तो दुःखी होतो. आणि दुसरीकडे एड्याची जत्रा मेली म्हणजेच नंदा मावशी ही सरकारच्या घरात मस्तपैकी पायावर पाय टाकून हॉलमध्ये TV पाहत बसलेली असते. एन्जॉय करत असते. तिला आयुष्यात कसलंही टेन्शन नसतं. एक TV चॅनल नंतर दुसरं TV चॅनल, हा पिक्चर नाही तर तो पिक्चर, हे गाणं नाही तर ते गाणं, असं तिचं टेलिव्हिजनचं सर्फिंग सुरू असतं. खरी आयुष्याची मजा तर नंदा मावशीच घेत असते. आणि TV पाहून पाहून नंदा मावशीला कंटाळा येतो. त्यामुळे ती TV बंद करते आणि मग तिच्यासमोर न्यूजपेपर ठेवलेला असतो. आणि पेपर तर तिला काय वाचता येत नाही, शेवटी ती अडाणी आहे. पण असंच ती पेपर थोडा उघडून ठेवते आणि त्या पेपरमध्ये तिला कान्हाने, कबीरने दिलेली ॲडव्हर्टाईज दिसते. हरवल्या आहेत तेजस्विनी कामत, शोधून देणाऱ्यास 2 लाख रुपयांचं बक्षीस. आता नंदा मावशी अडाणी आहे, तिला अक्षरज्ञान नाही आहे, त्यामुळे ही बातमी तिला वाचता येत नाही. पण तेजस्विनीचा फोटो पेपरमध्ये आलाय हे तिला समजतं आणि नक्कीच काहीतरी महत्त्वाची बातमी असेल असं तिला वाटतं. ती पेपर उचलते, पण वाचता येत नसल्यामुळे नेमकं काय लिहिलंय हे तिला काही कळत नाही. आणि नंदा मावशी विचार करते, एड्यांची जत्रा मेली, आता हे कसं वाचायचं, याच्यामध्ये नेमकं काय लिहिलंय हे मला कसं कळणार, हाच प्रश्न नंदाला पडतो. आणि तेवढ्यात कुल्फी आता कुठे राहते, काय करते माहीत नाही, पण आज कुल्फी पुन्हा एकदा अवतरली आहे. कुल्फी ही जिन्यावरून खाली येत असते. नंदा तिला पाहते
आणि विचार करते, मला लिहिता वाचता येत नाही, पण या कार्टीला तर लिहिता वाचता येत असेल ना, उगाच शाळेत जाते का, तिच्याकडूनच वाचून घेते असा विचार नंदा करते. कुल्फी जिन्यावरून खाली उतरते आणि नंदा ही तिला थांबवते आणि म्हणते, ए पोरी थांब, काय ग नाव तुझं? कुल्फी. नंदा कुल्फीजवळ येते आणि तिच्याशी गोड गोड बोलते. कुल्फी नाव आहे तुझं, थंड थंड गोड गोड कुल्फी. हां. कुल्फीला काही कळतच नाही आणि नंदा तिला म्हणते, तुला वाचता येतं का? कुल्फी म्हणते, हो येतं. नंदा तिला सांगते, मग माझं एक काम करशील का? हा घे पेपर आणि या पेपरमध्ये काय लिहिलंय ना ते मला वाचून दाखव. कुल्फी म्हणते, ठीक आहे. आणि कुल्फी वाचते, हरवल्या आहेत तेजस्विनी कामत. हे ऐकून नंदा खूप खुश होते आणि कुल्फीला मात्र आश्चर्य वाटतं. कुल्फी विचारते, यात असं काय लिहिलंय की हरवल्या आहेत तेजस्विनी कामत? त्या तर देवाघरी गेल्यात ना, त्या दरीत पडल्यानंतर. नंदा म्हणते, नाही ग पोरे, देवाघरी गेलेल्या नाही आहेत त्या, त्या कोठे मला चांगलंच माहिती आहे. कुल्फी विचारते, म्हणजे? तर नंदा चिडून म्हणते, ए कार्टे, तुला जेवढं सांगितलं तेवढं कर ना, वाचायला सांगितलंय ना, नसत्या चौकशा कशाला करते ग? कुल्फीला खूप राग येतो. कुल्फी चिडून म्हणते, ओ आजी, तुम्ही तर मला सांगितलं वाचायला आणि आता माझ्यावरच ओरडताय. तर नंदा चिडून म्हणते, तुला वाचायला सांगितलंय, नसत्या चौकशा करायला नाही सांगितलं. आगाऊ कार्टी कुठली. कुल्फी खूप चिडते आणि तेथून जाऊ लागते. नंदाला समजतं का पूर्ण बातमी वाचून नाही घेतलीये. ती म्हणते, अगं लेकी काय चिडतेस एवढी, आजी आहे ना मी तुझी. चल, मी तुला आहे ना कुल्फी घ्यायला पैसे देते, पण मला एवढं सगळं वाचून दाखव बरं. आणि मग कुल्फी बाकीचा मजकूरसुद्धा वाचून दाखवते की कबीर किर्लोस्कर यांना कॉन्टॅक्ट करा आणि 2 लाख रुपयांचं बक्षीस मिळणार. हे ऐकून नंदाला खूप आनंद होतो. तेजस्विनीचा पत्ता सांगणाऱ्याला 2 लाख रुपये. आणि नंदा म्हणते, एक काम कर, माझ्या मोबाईलमध्ये ना हा नंबर मला डायल करून दे. कुल्फी तिला हा नंबर डायल करून देते, कबीरचा नंबर, आणि चक्क कॉलसुद्धा करते आणि म्हणते, सॉरी आजी, चुकून माझ्याकडून कॉल डायलसुद्धा झाला. नंदा चिडून म्हणते, अगं काटे, आगाऊ कुठली, जेवढं सांगितलं तेवढंच करायचं, नेहमी जास्तच करून ठेवते. कुल्फीला खूप वाईट वाटतं. कुल्फी म्हणते, आजी तुम्ही माझ्या परत परत कशाला चिडताय? तर आजी म्हणते, हो हो, आता नाही चिडता, हे घे पैसे, मस्त तुझ्यासाठी छान छान कुल्फी घे, आणि हे कोणास सांगू नको बरं का. असं म्हणून नंदा हे पेपरचं कात्रण घेते आणि आपल्या रूममध्ये निघून जाते. कुल्फीला काही कळतच नाही की या आजीचं नेमकं चाललंय तरी काय. आणि तसंही तिने जास्त विचार करून फायदा नाही, कारण ती आज दिसली आहे, परत महिनाभर दिसेल की नाही गॅरंटी नाही. सिरियलमध्ये तिचा रोल काही परमनंट नाही आहे. आणि नंदा ही खूप आनंदाने आपल्या रूममध्ये येते आणि हे जे पेपरचं कात्रण असतं, तेजस्विनी कामत हरवल्या आहेत, हे पाहते. नंदा विचार करते, तेजस्विनीचा पत्ता मला माहिती आहे आणि जो कोणी पत्ता सांगणार त्याला मिळणार चक्क 2 लाख रुपये. म्हणजे हे 2 लाख रुपये मलाच मिळणार. ही मनस्विनी कधी माझा हिस्सा देते देवाला माहीत, पण आत्तापुरते 2 लाख रुपये तर कमवते. असा विचार करून लगेच नंदा या नंबरला म्हणजे कबीरला कॉल करण्याचा विचार करते. परंतु हा नंबर कबीरचा आहे हे नंदाला माहीत नसतं. नंदा विचार करते, मी या माणसाला कॉल करणार, पण पहिल्याच फटक्यात एकाच फोनमध्ये सगळं काम झालं पाहिजे. पैसे माझ्या हातात आणि तेजस्विनी त्याच्या हातात पडली पाहिजे. आणि डायरेक्ट बोलून फायदा नाही आहे. आधी ना मी प्रॅक्टिस करते फोनवर बोलण्याची. कसं आहे, फोनवर बोलण्याची प्रॅक्टिस केली ना, मग मला एकाच कॉलमध्ये सगळं जमेल. असा विचार करून नंदा ही खोटा खोटा फोन लावते. फक्त फोन कानाला लावते आणि बोलण्याचं नाटक करते आणि म्हणते, ए मेल्या मुर्द्या, मीच बोलतीये आणि मला माहिती आहे तेजस्विनी कोठे. अरे वा, तुला डायरेक्ट सांगू का, येडाबिडा समजला का? येड्याची जत्रा मेली मला माहिती आहे. नाही भेटणार तुला. आधी 2 लाख रुपये माझ्या हातात ठेवायचे, एका हातात पैसे ठेवायचे, दुसऱ्या हाताने पत्ता घ्यायचा, आणि मग मी तुला सांगणार की तेजस्विनी कोठे येते. आणि ही मोबाईलवर बोलण्याची प्रॅक्टिस करून नंदा खूप खुश होते. आणि त्याच वेळेस सरकार ओरडते, एड्याची जत्रा मेली. नंदा घाबरून बाजूला पाहते तर सरकार उभी असते. सरकारने नंदाची प्रॅक्टिस, नंदाचं बोलणं सगळं ऐकलेलं असतं आणि तेजस्विनी जिवंत आहे आणि या नंदाला माहिती आहे की ती कोठे, हे सरकारला कळलेलं असतं. नंदाच्या पायाखालची जमीनच सरकते. मी खूप मोठी माती कालून कालून खाल्ली आहे
हे नंदाला समजलेलं असतं. सरकारच्या डोळ्यात आग असते, राग असतो आणि सरकार नंदाच्या रूममध्ये येते. नंदा लगेच हा पेपर आपल्या पाठीमागे लपवते आणि सरकार म्हणते, याचा अर्थ तेजस्विनी जिवंत आहे आणि तुला हे माहिती आहे की ती जिवंत आहे आणि ती कोठे आहे. हे ऐकून नंदा खूप घाबरते. सरकार तिला आणखीनच घाबरवते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. खूप इंटरेस्टिंग होता. एपिसोडच्या सुरुवातीलाच सरकारची जी काही भंबेरी उडाली ना तेजस्विनीचं भूत पाहून, ते पाहून खूप मजा आली. आज पहिल्यांदाच सरकार ही दुसऱ्याला घाबरत नव्हती, तर दुसरं कुणीतरी तिला घाबरवत होतं आणि सरकार घाबरत होती. हे पाहून खरंच खूप भारी वाटलं. तेजस्विनीचा मेकअप ते सगळं खूपच भयानक होतं, यात शंका नाही. लपंडाव मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, कान्हा त्या बाळ असलेल्या बाईला कॉल करेल आणि हा फोन चक्क तेजस्विनी उचलणार आणि विचारेल, हॅलो, कोण बोलतंय? हॅलो. आणि हा आवाज ऐकताच कान्हाला समजणार की ही दुसरी तिसरी कुणी नाही आहे, तर चक्क तेजस्विनी आहे आणि माझ्याकडे तेजस्विनीचा नंबर आहे. आणि इकडे सरकार नंदाचे हाल हाल करेल. सगळ्यात आधी तर नंदाच्या सनसनीत थोबाडीत मारणार. मग नंदाच्या डोक्याला बंदूक लावेल आणि नंदाला विचारेल, कोठे आहे तेजस्विनी? मला तेजस्विनीचा पत्ता सांग. त्यामुळे नंदा खूप घाबरणार. आता जर नंदाने तेजस्विनीचा पत्ता सरकारला सांगितला तर तेजस्विनीचं काही खरं नाही. तेजस्विनी परत ढगात जाईल असंच वाटतंय. आता नंदा काय करते हे पाहायला मजा येईल. आणि इकडे आपल्या आईची फाईल पाहून सखी खूप दुःखी असेल, रडत असेल आणि म्हणेल की माझ्या आईने मला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला, पण मी माझ्या आईला नाही वाचू शकले. माझ्या नजरेसमोरच माझी आई त्या दरीत पडली, पण मी तिचा जीव नाही वाचू शकले. हे ऐकून कान्हा खूप दुःखी होईल आणि सखीला म्हणेल, सखी मॅडम रडू नका, तुमची आई जिवंत आहे. हे ऐकून सखीला जबर धक्का बसणार. मग कान्हा सखीला हे सत्य सांगणार का? कान्हा खऱ्या तेजस्विनीपर्यंत पोहोचणार का? हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा लपंडाव मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे लपंडाव मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.